मोदीनगर परिसरातील अनुज कुमार हा 18 जुलै रोजी दुकानात गेला होता, पण तो सायंकाळी घरी आला नाही. त्याची बायको अंजलीने त्याची शोधाशोध केली, पण तो काही सापडला नाही. अखेरीस तिने आपला नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार 21 जुलै रोजी पोलीस ठाण्यात दिली, पण तो काही सापडला नाही. दरम्यान 3 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला. हा फोन अंजलीच्या भावाचा होता. त्याने सांगितले की माझी बहीण अंजली हिचा नवरा अनुज कुमार याचा मृतदेह निवाडी रोडवरील दर्ग्याच्या मागे पडला आहे. ही माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. जो तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या बायकोने दिली होती, त्याचाच मृतदेह तिच्या भावाला दिसावा यामागे काही ना काही गौडमंगल नक्की आहे. या विचारात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा वगैरे सोपस्कार पार पडल्यानंतर पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली. आता अनुज कुमार बद्दल तसेच त्याच्या परिवाराबद्दल माहिती गोळा करण्यात येऊ लागली. सुरुवातीला त्याची बायको अंजली हिच्याबद्दल पोलिसांनी चौकशी घेतली. तिची चौकशी केली तेव्हा तिचा यामध्ये काही सहभाग नसल्याचे दिसून आले. मात्र तपासात तिने या खुनामागे तिची सासू आणि दिराचा हात असावा असा संशय व्यक्त केला, पण पोलिसांनी त्याकडे फार गांभीर्याने पाहिले नाही. कोणतीही आई विनाकारण आपल्या मुलाचा जीव घेणार नाही असा पोलिसांचा अंदाज होता, पण पोलीस सर्व स्तरावर प्रयत्न करत होते. तेव्हा मात्र अनुज कुमारच्या आईवरच संशयाची सुई येऊन स्थिरावली. तिच्या सुनेने तिच्यावर केलेल्या आरोपात काहीतरी तथ्य आहे याचा अंदाज पोलिसांना आला. पोलिसांनी आता आईला अटक केली आणि तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा तिने पोलिसांना एक भयंकर माहिती दिली. आईनेच मुलाचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. अनुज कुमार, त्याचा भाऊ अभिषेक आणि आई कृष्णादेवी असा हा परिवार होता. त्यातील अनुज कुमारचा अंजलीशी विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसातच सासू सुनामध्ये भांडणे होऊ लागली. त्याचे कारण सासूचे वागणे चांगले नाही असा अंजलीचा आरोप होता. या वादावादीचे कारण सांगत आई मोठा मुलगा अनुज कुमार याच्यापासून वेगळी राहू लागली. ती गावातच एक वेगळी खोली घेऊन लहान मुलगा अभिषेक सह राहत होती, तर अनुज कुमार आणि त्याची बायको अंजली दुसरीकडे राहत होते. वरवर हेच कारण सांगितले जात असले तरी आतली गोष्ट वेगळी होती. आई कृष्णाने वयाची 50शी ओलांडली होती. बुटकी भरलेल्या अंगाच्या कृष्णाचे वय जाणवत नव्हते. ती तरुणच दिसत होती. तिचे शरीर अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. तिच्या मनातही वासनेचे वादळ घोंगावत होते. या वयातही ती शरीर सुखासाठी आसुसलेली होती. तिला पुरुष सुखाची लालसा होती आणि काही पुरुष तिच्या भरलेल्या देहावर फिदाई होते. तिच्या पतीचे निधन झाले होते, तर मुले कामावर गेली की ती घरी एकटीच असे. त्यामुळे तिला निवांत एकांत मिळत होता. नंतर अनुज कुमारचे लग्न झाले आणि त्याची बायको घरात आली. आता पुरुषांना सुख देण्यात सुनेचा अडसर होऊ लागला. तेव्हा त्या आईने मुलापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. ती लहान मुलाला घेऊन वेगळी राहू लागली. येथे आता तिला विचारणारे कुणीच नव्हते. याचा तिने चांगलाच फायदा घेतला होता. आता देवेंद्र नावाचा तरुण तिचा आशिक झाला होता. ती एकटीच असल्याने तो कधीही येत होता आणि तिचा उपभोग घेत होता. तिच्या मनात नेहमीच कामुकता भरली असल्याने दिवसाही ती त्याच्याशी शरीर संबंध ठेवत होती. तिचा हा व्यभिचार चोरी चुपे सुरू असला तरी गावात याची कुजबूज सुरू झाली. आपल्या आईबद्दल लोक वाईट बोलतात याचा अनुज कुमारला राग होता, पण त्याचे काही चालत नव्हते. तो आईवर विश्वास ठेवून होता. मात्र कुकर्म फार काळ लपून राहणारे नव्हते. तो दिवस उगवला होता, पण कृष्णाचे पाप उघडे पाडण्याबरोबरच अनुज कुमारचा बळी घेण्यासाठी नेहमीप्रमाणे अनुज कुमार दुकानात आला. दिवसभर त्याने व्यवसाय केला. सायंकाळच्या सुमारास तो दुकान बंद करून बाहेर पडला. जाता जाता त्याच्या मनात काय झाले कुणास ठाऊक, पण त्याची पावले आई कृष्णाच्या घराकडे पडू लागली. जणू तो
मृत्यूच्या दिशेने निघाला होता. तो आईच्या खोलीजवळ गेला. दरवाजा त्याला उघडाच दिसला. तसेच दारात एका पुरुषाची चप्पलही दिसली. आपल्या आईला भेटायला कोण आले असावे असा विचार करत तो आतमध्ये शिरला. बाहेरच्या खोलीत तर कुणीच नव्हते, पण आतल्या खोलीतून कुजबुजल्यासारखा आवाज येत होता. त्याने आत डोकावले आणि त्याला धक्काच बसला. आत त्याची आई कृष्णा आणि तिचा प्रियकर देवेंद्र एकमेकाच्या मिठीत होते. तिची सलवार बाजूला पडली होती, तर देवेंद्रने तिला आवळून धरले होते. ते दोघे एकमेकांचे चुंबने घेत हसत होते. ती त्याला आवडत होती. दोघांचा खेळ चांगलाच रंगात आला होता. दोघेही भोंगळेच होते. उभे राहूनच त्यांचे सुरू असलेले संबंध पाहून अनुज कुमारच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तर त्याला पाहून ते दोघे बिथरले. तो त्या दोघांकडे रागाने पाहत शिव्या देऊ लागला. तेव्हा तिने त्याला गप्प राहण्यासाठी दम दिला. तू कशाला आमच्या घरी आलास असा जाब विचारत तिने मुलालाच बाहेरच्या खोलीत ढकलले. तसे देवेंद्रही त्याच्या अंगावर धावून गेला. अनुज कुमार आणि देवेंद्र यांच्यात झटापट सुरू झाली. तो देवेंद्रला शिवीगाळ करू लागला. हे भांडण बाहेर गेले तर आपली बदनामी होणार हे कृष्णा आणि देवेंद्र यांनी ओळखल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अनुज कुमारला सोडायचे नाही असा त्यांनी क्षणार्धात पक्के केले. ते दोघे त्याच्यावर तुटून पडले. आता जन्मदाती आईच जीव घ्यायला सज्ज झाल्यावर वाचवणार तरी कोण होते? तिचा उपभोग घेता यावा यासाठी तिचा प्रियकरही तिच्या मुलाला मारण्यास सज्ज झाला. दुर्दैवी अनुज कुमारने अखेरच्या क्षणी आईचा विचार उघड्या डोळ्याने बघितला. त्यामुळे त्याला आईच्याच हातून मृत्यू आला. आईच्या कामुकतेमुळे त्याचा बळी गेला. देवेंद्रने त्याला बेदम मारहाण केली. तो अर्धमेला झाला. तरी त्या दोघांचा राग शांत झाला नव्हता. अत्यंत निर्गुणपणे त्यांनी त्याला ठार तर केले, पण मृतदेहाचे काय करायचे हा मोठा प्रश्न होता. ते मृतदेहाजवळ तसेच बसून राहिले. त्यानंतर रात्री कृष्णाचा मुलगा अभिषेक घरी आला. तेव्हा तिने त्याला सांगितले की तुझा मोठा भाऊ अनुज कुमार घरी आला होता. त्याने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. आता आपण काय करायचे? त्याचा मृतदेह आपल्या घरात आहे. हे प्रकरण आपल्याच अंगलट येईल. त्यामुळे आपण काहीतरी करून मृतदेह लपवला पाहिजे, तरच आपली यातून सुटका होईल. हे सगळे ऐकून अभिषेक घाबरला. त्याने आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आपल्या भावाने का आत्महत्या केली असेल या विचारात तो पडला. पण त्या क्षणी मृतदेह लपवणे हेच मोठे काम होते. ते आधी करावे लागणार होते. त्यासाठी तो आणि त्याची आई विचार करू लागले. काही वेळाने देवेंद्रही सहज आल्याप्रमाणे आला आणि मदत करण्याच्या बहाण्याने मृतदेह लपवण्याच्या तयारीला लागला. अभिषेक आणि देवेंद्र यांनी रात्रीच्या काळोखात मृतदेह घरातून बाहेर आणून कारमध्ये घातला. घरापासून दूरवर आडबाजूला मृतदेह फेकून देऊन ते घरी परतले. त्यानंतर काही झालेच नाही अशा आविर्भावात ते फिरत होते. पोलिसांना जेव्हा कृष्णाच्या अनैतिक संबंधाबद्दल माहिती मिळाली तेव्हा पोलीस तिचा माग काढू लागले. तसेच तिचा प्रियकर देवेंद्र देखील गावातून गायब झाल्याचे आढळले. तेव्हा मात्र पोलिसांचा संशय जास्तच बळवला. अखेरीस पोलिसांनी कृष्णाला ताब्यात घेतले आणि तिच्याकडे चौकशी सुरू केली. सुरुवातीला तिने उडवाउडवीचे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांसमोर तिचा जास्त वेळ टिकावं लागला नाही. तिने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला. त्यानुसार ती आणि तिचा लहान मुलगा अभिषेक यांना ताब्यात घेण्यात आले आणि तिचा प्रियकर देवेंद्र याला देखील ताब्यात घेतले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.